महाराष्ट्रातून असे 200 कार्यकर्ते पुरस्कृत होणार आहे आणि त्याच्यामुळे एक चांगलं संघटन, ती राजकीयच नाही तर ती लढणारं संघटन जे सध्या आम्ही पाहतोय हद्दपार झालेलं आहे. कार्यकर्ता म्हणजे नगरसेवक, कार्यकर्ता म्हणजे जिल्हा परिषद असं नव्हे तर कार्यकर्ता म्हणजे सामान्य माणसाचा आवाज उठवणारा असं एक ब्रीज झालं पाहिजे. याच्यासाठी आम्ही पुरस्कार सुरू केलाय. त्याला चांगला प्रतिसाद भेटतो. शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि दिव्यांगांना महिना 6,000 रुपये या दोन्ही गोष्टी अजून सरकारने केलेल्या नाहीयेत. लाडकी बहीण योजनामुळे या गोष्टी होतात का? त्याचा काही ओझा आहे का? बिलकुल नाही, मला असं वाटत नाही लाडकी बहिणीमुळे ते होतं. कारण आता ज्या योजना आहेत जसं बुलेट ट्रेन आली किंवा शक्तीपीठ आलं, जे काही योजना आहे त्या सगळ्या योजना कमिशनच्या आहे. म्हणजे सगळ्या सिमेंट वर्क म्हणजे ज्याच्यातून टेंडर प्रोसेस, मग त्याच्यातून कमिशन आणि त्याच्यातून सरकार पण चालेल आणि पक्ष पण चालेल अशी एक व्यवस्था बजेटमध्ये जर तुम्ही पाहिलं, बजेटला दुर्बीण लावून पहा, त्या बजेटमध्ये सगळे जे काही योजना दिसतं किंवा ज्या तरतुदी दिसतं त्या सामान्य माणसासाठी आहेच नाही. सांगायला लाडकी बहीण आहे पण प्रत्यक्षात लूट चालू आहे, प्रत्यक्षात लूट चालू आहे. आणि मग त्याचं पहिलं आंदोलन होतं. आम्ही 14 तारखेला सगळ्या मंत्र्यांच्या घरासमोर रक्तदान करणार. या दरम्यान गुलाबराव पाटलांच्या गाडीचा हवा सोडणार. ते आंदोलन भाग म्हणून, रोष म्हणून नाही. त्यांचं झाल्यावर पुन्हा एक नाव आम्ही समोर करू. जेथपर्यंत दिलेलं वचन, खास करून सरकारमध्ये जो पक्ष आहे भारतीय जनता पार्टी यांनी जे वचन दिले होते, कर्जमाफी करू, दिव्यांगाचा मानधन वाढवू, तिकडे सोयाबीनचं जीएसटी जे काही परत येईल ते सोयाबीनला 6,000 देऊ, MSP मध्ये 20% बोनस देऊ, काहीच करत नाहीये. म्हणजे फक्त वचननामा जाहीर केला, छापला, मतं घेतली, पण आता त्याच्यावर फडणवीस साहेब बोलायला तयार नाही. त्यांना बोलणं करण्यासाठी 14 तारीख धर्मवीर संभाजी महाराजची जयंती आहे, तेव्हा रक्तदान करून रक्त सांडवाची वेळ येऊ देऊ नका ह्या इशारा द्यायचा आहे. आणि जून महिन्यात मात्र आम्ही घेरणार आहोत. लाडकी बहिणीवरून आता त्यांचा हप्ता वाढून देण्यावरून मंत्री गिरवड आहे ते विरोध मारले आहे. म्हणत आहे ते विरोधक काय ते म्हणत नाही लाडकी बहीण खुश आहे, पण लाडकी बहीण खुश आहे. 2000 मध्ये खुश आहे लाडक्या बहिणी. पण आता त्यांनी काय म्हटलं होतं, त्यांचा संकल्प काय होता बीजेपीचा, का आल्याबरोबर आम्ही 2100 करू. 2100 केलीच नाही. आणि आज अर्धे दिव्यांग जर तुम्ही पाहिलंय तर त्यांना दर एका महिन्यानं मानधन भेटत नाही. पण सगळ्या मोठ्या बिल्डरचे पैसे बरोबर निघतात, त्यांचा एकही हप्ता रुकला नाही. पण दिव्यांगाचे का रुकतं? आमच्या विधवा भगिनीचे का पैसे रुकतं? संजय गांधीचे 4-4 महिने भेटत नाही. रोजगार हमी योजनेचे पैसे 8 महिने झाले, 8 महिने. 24 तास ते काही योजनेचे नाही आहे, मेहनतीचे पैसे आहे. ज्यानं मजुरीवर काम केलं आणि 8-8 तास काम केलं त्यांना 4-4, 8-8 महिने पैसे भेटत नाही मजुरांना. कसे जगणार आहे? लक्ष नाही. एकतर मीडियाचं लक्ष नाही, आमचं लक्ष नाही, राज्यकर्ते लोकांना त्याचं काही लेनदेन नाही. पहलगाम मध्ये आतमध्ये हल्ला झाला, त्याचा तुम्ही देखील उल्लेख केला बातम्यांमध्ये. कसं पाहताय हा हल्ला? ज्यानं हल्ला केला त्याच्या मागे असन त्यांच्या बुडासहित, म्हणजे मी तर म्हणतो कोणता प्रांत, देश काही असन तर ते उकळून फेका. पण मुळात तुमची चूक होती का नाही? तुमच्या एका चुकीमुळं जिथे 2-2, 3-3 हजार पर्यटक होते तिथे तुमचा एकही शिपाई का नव्हता? तुम्हाला खुफिया एजन्सीने ही माहिती दिली होती का पर्यटकावर हल्ला होऊ शकतं, आणि ही माहिती दिल्यानंतरही तुम्ही बेजबाबदारपणा का राहिले? त्या संबंधित तुम्ही काय गृहमंत्र्यांना ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे. त्यांनी नाही किमान राजीनामा 2 दिवसातच राजीनामा द्यायला पाहिजे. त्यांचं खातं इथे चुकलंय, अमित शहाचं खातं चुकलं, त्यांनी चूक कबूल केली पण ते मीडियामध्ये झटकली नाही. ते दुःख आहे. कदाचित 2-3 जरी शिपाई तिथं सैनिक असते तर हा हल्ला झालाच नसता, वाचले असते आमचे भारतीय. त्याच्यावर चर्चाच नाही आहे. आताही पाकिस्तानांना परत त्यांच्या देशात जाण्यासाठी सरकारने आवाहन केले, त्यांना अल्टिमेटम दिलेलं आहे. अजूनही 100 ते 125 पाकिस्तानी मिसिंग आहेत. कसं पाहता एकंदरीत आकडेवारीकडे? मला वाटतं का जे पाकिस्तानी असेल किंवा भारतीय किंवा पाकिस्तानात असेल, या सगळ्या संदर्भात दोनही देशांना अतिशय त्यांच्याबद्दल रोष आणि द्वेष असण्याचं काही कारण नाहीये. त्या सगळ्या व्यवस्था केल्या पाहिजे.
कारण ते काही दोषी नाही आहे. जे काही दोषी आहे, जर आमच्या भारतीय पाकिस्तानात आहे मग ते काही दोषी म्हणून त्यांच्याकडे पाहण्याची गरज नाही आहे. त्यांचं सगळी व्यवस्था करणं गरजेचं आहे. शेवटचा मी गुवाहाटी बद्दल उल्लेख केला. गुवाहाटी मध्ये झाल्यामध्ये बदनामी झाली. आज पश्चाताप वाटतो का गुवाहाटीमध्ये त्या संदर्भात पाठिंबा दिला किंवा पश्चातापेक्षा दिलासा असा वाटतोय का दिव्यांग मंत्रालय झालं. बरं आम्ही हे प्रतिमा सुधारू. कधी वाईट वाटतं पण ते फुलाच्या खाली जे काटे असतं ना ते म्हणजे गुवाहाटी आहे आणि फुल म्हणजे दिव्यांग मंत्रालय आहे. तेवढं निश्चितच मनाला कधी बेकार वाटतं पण फुल पाहिल्यानंतर काटे थोडेसे बाजूने जाते. पण तुमचे कार्यकर्ते बोलत होते तुम्ही जाऊ नका तरी तुम्ही त्या ठिकाणी गेलात. माझ्या मतदारसंघातले लोक म्हणत होते कार्यकर्ते, पण मला सीएम साहेबांनी म्हणजे शिंदे साहेबांना आणि त्यांनी फोन केला का तुझं दिव्यांग मंत्रालय तयार राहील, जान दो फिर होने दो जो भी होने वाला है.